नमस्कार. दीप न्यूजमध्ये आपलं हार्दिक स्वागत. आजच्या ठळक घडामोडी. खेडमधील रस्ता रुंदीकरणातील अतिक्रमणे हटवा, अन्यथा भाजपचा तीव्र आंदोलनाचा इशारा. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वालोपे येथे भीषण अपघात. महामार्गावरील माणगाव येथील वाहतूक कोंडी संपता संपेना, कोकणातील नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण. बेदखल पुळांचा प्रश्न आजही गंभीर स्वरूपाचा, बविया तीव्र आंदोलन छेडणार सुरेश भाईजे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पार्टीच्या चिपळूण महिला तालुका अध्यक्षपदी अरुता आडविलकर यांची निवड. सविस्तर वृत्त. तालुक्यातील भरणे, साखरोली, वाकोली या राज्य मार्ग क्रमांक 162च्या रुंदीकरण कामात मोठ्या प्रमाणात अनियमितता होत असल्याचा आरोप करत खेड शहर भारतीय जनता पक्षानं याविरुद्ध आक्रमक भूमिका घेतली. या रस्त्यावरील अतिक्रमणे तातडीनं हटवून विकास आराखड्यानुसार रस्त्याचं काम पूर्ण करावं, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा भाजपचे खेड शहराध्यक्ष भालचंद्र उर्फ नंदू साळवी यांनी दिलाय. या संदर्भातील एक निवेदन खेड नगर परिषदेच्या मुख्य अधिकाऱ्यांना सादर करण्यात आलं. या प्रकरणी संबंधित ठेकेदारावर तातडीनं कडक कारवाई करावी, मार्गातील सर्व अतिक्रमणे तात्काळ जमीनदोस्त करावी आणि रस्त्याचं काम दर्जेदार पद्धतीनं लवकरात लवकर पूर्ण करावं अशी मागणी पक्षाच्या वतीनं करण्यात आली. प्रशासनानं याकडे दुर्लक्ष केल्यास भाजप स्टाईलने तीव्र आंदोलन छेडलं जाईल असा इशारा यावेळी देण्यात आला. हे निवेदन देताना भाजप शहर अध्यक्ष भालचंद्र साळवी यांच्यासह भाजप नगरसेवक तथा गटनेते रहीम सही बोले, नगरसेविका वैभव खेडेकर, खेड शहर उपाध्यक्ष प्रणव म्हापुसकर, राहुल पाटणे, शैलेश धारिया, स्वराज गांधी आणि सोशल मीडिया प्रमुख सर्वेश पवार यांच्यासह पक्षाचे इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वालोपे येथे रविवारी रात्री 10 ते 10:30च्या सुमारास भीषण अपघात घडला. एका भरधाव आणि अनियंत्रित टँकरनं मोटारसायकलला पाठीमागून जोरदार झडप दिल्याने होमगार्ड कर्मचारी कुणाल आगरे आणि त्याची 4 वर्षाची चिमुकली कन्या गार्गी आगरे या बाप लेकींचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातात कुणाल यांच्या पत्नी गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर डेरवण येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या दुर्घटनेमुळे संपूर्ण चिपळूण परिसरात तीव्र हळहळ आणि शोककळा पसरली असून वालोपे येथील हस्तखेद्य आगरे कुटुंब एका क्षणात उद्ध्वस्त झालंय. गंभीर जखमी झालेल्या कुणाल आगरे यांना तातडीनं रुग्णालयात नेण्यात आलं होतं, मात्र उपचारापूर्वीच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सध्या त्यांची पत्नी रुग्णालयात मृत्यूशी झुंज देते. मुंबई गोवा महामार्गावरील माणगाव आणि इंदापूर येथील बायपासचं काम वर्षानुवर्ष रखडत असल्याचा फटका पुन्हा एकदा कोकणातील हजारो निरपराध प्रवाशांना बसला. दिवसभर महामार्गावर 3 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या होत्या. उन्हाळी सुट्टी, लग्न, सराईचा हंगाम आणि कोकण पर्यटनाची लाट यांच्या एकत्रित तडाख्यानं यंदाची कोंडी अधिक भीषण बनली. त्यामुळे प्रवासी पर्यटक कडक उन्हात तासनतास महामार्गावर अडकून पडले होते. ही वाहतूक कोंडी तब्बल गेली 2 महिने अशीच कायम आहे. मात्र दुपारी 3:30 नंतर ही वाहतूक कोंडी कमी झाली. मुंबई आणि पुण्याकडून कोकणाच्या दिशेनं निघालेल्या तसेच कोकणातून परतणाऱ्या वाहनांच्या प्रचंड लोंढ्यानं महामार्ग ठप्प झाला. मुंबई गोवा महामार्ग हा कोकणच्या आर्थिक आणि सामाजिक विकासाचा कणा मानला जातो. मात्र त्याच महामार्गावरील अपूर्ण कामांमुळे सर्वाधिक भुर्दंड सामान्य प्रवाशांना सोसावा लागतोय. सरकारनं वेळोवेळी काम पूर्तीच्या घोषणा केल्या, मुदतवाढी दिल्या, परंतु प्रत्यक्ष परिस्थिती जैसे थेच राहिली. लाखो कोकणवासी आणि पर्यटकांच्या सोयीसाठी या रखडलेल्या बायपास प्रकल्पाकडे सरकार नेमकं कधी गांभीर्यानं लक्ष देणार हा प्रश्न आता केवळ विचारण्यापुरता उरलेला नाही, तो एक सामाजिक जखम बनला. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात बेदखल पुळांचा प्रश्न आजही गंभीर स्वरूपाचा आहे. बहुजन विकास आघाडीनं पुळांचा प्रश्न अनेक वर्षापासून हाती घेतला.
नुकताच बवियाच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्ह्याचा दौरा केल्यानंतर कुळांकडून अनेक गंभीर समस्या मांडण्यात आल्या. याबाबत तात्काळ तहसीलदारांना निवेदन देण्यात येणार आहे. हा प्रश्न न सुटल्यास पुढील टप्प्यावर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा बहुजन विकास आघाडीचे नेते सुरेश भाईजे यांनी दिलाय. रत्नागिरी जिल्ह्यातील बेदखल कुळांचा प्रश्न गेली अनेक वर्ष सातत्यानं बहुजन विकास आघाडीनं उचलून धरला. त्यासाठी सर्व तहसीलदार कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय यावर मोठ्या प्रमाणात मोर्चे, आंदोलन बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष सुरेश भाईजे यांच्या नेतृत्वात करण्यात आले. त्याचा शासन दरबारी परिणाम होऊन सन 2002 आणि 2006 साली कुळ कायद्यामध्ये दुरुस्ती करण्यात आली. या दुरुस्तीमुळे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुळांना न्याय मिळण्याच्या दृष्टीनं सुलभ झालं. परंतु कुळ कायद्यामध्ये दुरुस्ती होऊन देखील सद्य परिस्थितीत अधिकारी वर्गाकडून न्याय मिळणं अवघड होत असल्याबाबतच्या तीव्र प्रतिक्रिया बेदखल कुळांकडून बवियाकडे येत आहेत. कुळ कायद्यातील दुरुस्तीनुसार कुळात शासन दरबारी न्याय मिळण्याऐवजी फार मोठा अन्याय सहन करावा लागतोय. संबंधित अधिकारी कुळांना न्याय देत नाहीत अशी भावना कुळ वहिवाटदारांनी बवियाकडे व्यक्त केली. या सर्वांची दखल घेत बवियाचे नेते सुरेश भाईजे, बविया जिल्हाध्यक्ष तानाजी कुळे, रत्नागिरी तालुका अध्यक्ष हरिश्चंद्र धावडे, संगमेश्वरचे तालुका अध्यक्ष नारायण हुरवणे, लांजा तालुका अध्यक्ष दिलीप चौगुले, बवियाचे सल्लागार ॲडव्होकेट संदीप ढवळ यांनी जिल्हा दौरा केला. यामध्ये कुळांच्या समस्या जाणून घेतल्या. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पार्टीच्या महिला तालुकाध्यक्षपदी शिरगाव गावची सुकन्या आरुता आडविलकर यांची निवड करण्यात आली. शरद पवार राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेश निरीक्षक विजय देसाई रविवारी चिपळूण दौऱ्यावर आले असता पक्षाच्या कार्यक्रमात त्यांनी आरुता आडविलकर यांना नियुक्तीचं पत्र दिलं. पक्षाच्या महिला जिल्हाध्यक्ष दीपिका कोतवडेकर यांनी त्यांची निवड काही दिवसापूर्वी जाहीर केली होती. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश निरीक्षक विजय देसाई, महाराष्ट्र महिला प्रदेश उपाध्यक्ष सुजाता तांबे, प्रवक्ते महेश चव्हाण, जिल्हाध्यक्ष सुरेश बने, सतीश केडेकर, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष रईस अलवी, विधानसभा क्षेत्र अध्यक्ष महेश सावंत, सेवादल जिल्हाध्यक्ष याकूब खान, जिल्हा उपाध्यक्ष अशफाक तांबे, दत्ता पवार, कार्याध्यक्ष शिरीष काटकर, तालुकाध्यक्ष राजेश केळकर, युवक कार्याध्यक्ष अक्षय केदारी यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या खेड तालुका प्रमुखपदी निवड झाल्यानंतर श्री सचिन निकम यांनी चिपळूण येथे शिवसेना नेते आमदार श्री भास्करराव जाधव यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी निकम यांचं अभिनंदन केलं आणि तालुक्यात पक्ष अधिक बळकट करण्यासंदर्भात मार्गदर्शन केलं. यावेळी श्री निकम यांच्या सोबत तालुक्यातील पक्षाचे अनेक पदाधिकारी आणि ज्येष्ठ शिवसैनिक उपस्थित होते. कोल्हापूरमध्ये नुकत्याच संपन्न झालेल्या डिस्ट्रिक्ट गव्हर्नर 2028-29 या वर्षासाठी निवडणूक पार पडली. रोटरी क्लब सांगलीचे डॉक्टर सुहास जोशी या निवडणुकीत निवडून आले. रोटरीचे प्रतिनिधी पीडीची मूर्ती यांच्या हस्ते त्यांचं अभिनंदन करण्यात आलं. यावेळी कमिटीचे सर्व सदस्य डीजी, डीजीई, डीजीएनडी उपस्थित होते. देवरुख येथील सर्पदंश झालेल्या वृद्ध महिलेचा ग्रामीण रुग्णालयात तात्काळ उपचार न मिळाल्यामुळे मृत्यू झाल्याची घटना घडली. डॉक्टर उपलब्ध नसल्याने या महिलेवर उपचार झाले नाही. त्यामुळे ग्रामस्थांनी रुग्णालयात संताप व्यक्त केला. पोलिसांनी जमावाला शांत केल्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आली. संगमेश्वर तालुक्यातील ताम्हणी कुळेवाडी येथील अनुसया शिगवड वय वर्ष 85 या घराजवळील लाकडाच्या खोपीतून लाकडे काढत असताना विषारी सर्पानं त्यांच्या हातावर दंश केला. आजूबाजूच्या ग्रामस्थांनी तात्काळ त्यांना देवरुख ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. पण डॉक्टर उपलब्ध नसल्यामुळे त्या महिलेवर उपचार होऊ शकले नाहीत आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला. यामुळे ग्रामस्थांनी संताप व्यक्त केलाय. खूप वर्षांनी भारताची जनगणना होती. त्यातही गेल्या शतकात ओबीसींची स्वतंत्र जनगणना झालेली नाही. गेली अनेक वर्ष सातत्यानं मागणी करून देखील सध्या चालू असलेल्या जनगणनेत ओबीसींचा स्वतंत्र कॉलम नसेल तर चालू असलेली जनगणना त्वरित थांबवण्यात यावी अशी आग्रही मागणी देवरुखमधील सामाजिक कार्यकर्ते युसू आरते यांनी केली.
युयुत्सू आर्ते यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटलंय, सामाजिक न्यायासाठी, अचूक आकडेवारीसाठी आणि हक्काच्या आरक्षणासाठी ओबीसींची स्वतंत्र जनगणना होणं अत्यंत आवश्यक आहे. देशाच्या एकूण लोकसंख्येमध्ये ओबीसी समाजाचं प्रमाण मोठं आहे. त्यामुळे त्यांच्या संख्येच्या प्रमाणात त्यांना आरक्षण आणि हक्क मिळायला हवेत. यासाठी वारंवार सर्व पातळीवर विनंत्या आणि अर्ज करून देखील सरकारनं ओबीसीच्या स्वतंत्र कॉलमशिवाय जनगणना सुरू केल्याने समाजात तीव्र नाराजी आहे. जर ओबीसीच्या स्वतंत्र लोकसंख्येचा नक्की आकडा समोर येणार नसेल तर या जनगणनेचा फायदा काय, असा सवाल आर्ते यांनी उपस्थित केलाय. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या मुख्य सुरक्षा आणि दक्षता अधिकारी या महत्त्वपूर्ण पदावर उपमहानिरीक्षक दर्जाच्या IPS अधिकारी प्रियांका नारनवरे यांनी कार्यभार स्वीकारलाय. महामंडळाच्या मुख्यालयात आयोजित प्रशासकीय सोपस्कारानंतर त्यांनी अधिकृतपणे पदभार स्वीकारला. एसटी महामंडळ हे राज्याची जीवनवाहिनी म्हणून ओळखले जाते. दररोज लाखो प्रवाशांच्या सुरक्षित प्रवासाची जबाबदारी पार पाडणाऱ्या महामंडळात सुरक्षा आणि दक्षता विभागाची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जाते. श्रीमती प्रियांका नारनवरे या अनुभवी आणि कर्तव्यदक्ष IPS अधिकारी असून पोलीस प्रशासनातील त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा लाभ एसटी महामंडळाच्या सुरक्षा व्यवस्थेला आणि दक्षता यंत्रणेला निश्चितच होणार आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे महामंडळातील प्रशासकीय शिस्त, पारदर्शकता आणि कार्यक्षमता अधिक बळकट होईल अशी अपेक्षा मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केली आहे. लायन्स क्लब ऑफ खेड सिटीच्या वतीने सन 2025-26 या शैक्षणिक वर्षात लायन सदस्यांच्या मुलाने 10वी आणि 12वी मध्ये उज्ज्वल यश संपादन केलं. लायन अनिल मोरे यांचे चिरंजीव कुमार राज सुजिता अनिल मोरे, शिष्यवृत्ती परीक्षेत तालुक्यामध्ये प्रथम आलेला कुमार प्रणय प्रशांत कांबळे साक्रोली बौद्धवाडी यांच्या राहत्या घरी जाऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. या प्रसंगी लायन्स क्लबचे अध्यक्ष महेंद्र शिरगावकर, माजी अध्यक्ष रोहन विचारे, माजी सचिव अनिल मोरे आणि त्यांच्या पत्नी सुजिता मोरे, लायन अविनाश दळवी, लायन प्रतीक गिड्डा उपस्थित होते. शासकीय तंत्रनिकेतन अभ्यासक्रमाच्या शैक्षणिक वर्ष 2026-27 करिता प्रवेश प्रक्रिया नोंदणी 20 मे 2026 पासून सुरू झाली असून 22 जून 2026 पर्यंत विद्यार्थ्यांना नोंदणी करता येईल. ऑनलाईन अर्ज भरणे 20 मे 2026 ते 22 जून 2026, कागदपत्र पडताळणी आणि अर्ज निश्चिती 20 मे ते 22 जून, तात्पुरती गुणवत्ता यादी 24 जून 2026, गुणवत्ता यादीवरील आक्षेप 25 जून ते 30 जून, अंतिम गुणवत्ता यादी 2 जुलै 2026 असं वेळापत्रक आहे. प्रवेश प्रक्रियेदरम्यान प्रत्यक्ष अर्ज छाननी निवडणाऱ्या विद्यार्थ्यांनी सर्व आवश्यक कागदपत्रे, मूळ आणि छायांकित प्रत घेऊन प्रत्यक्ष सुविधा केंद्रावर अर्जाची छाननी करून घ्यायची. तसेच ई स्क्रुटिनी हा पर्याय निवडणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष सुविधा केंद्रावर जाण्याची आवश्यकता नाही. शासकीय तंत्रनिकेतन रत्नागिरी येथे 10वी नंतरचे 6 पदविका अभ्यासक्रम सुरू आहेत. त्यामध्ये स्थापत्य अभियांत्रिकी, यंत्र अभियांत्रिकी, विद्युत अभियांत्रिकी, अणुविद्युत आणि दूरसंचार अभियांत्रिकी, संगणक अभियांत्रिकी, मेकॅट्रॉनिक्स अभियांत्रिकी प्रत्येकी 60 प्रवेश क्षमतेसह अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. या संधीचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असं आवाहन संस्थेचे प्राचार्य डॉक्टर CY सिबीकरी यांनी केलंय. कोल्हापूरच्या करवीर हायकर्सच्या 7 जणांनी अत्यंत प्रतिकूल हवामानातील आणि खडतर अशी समुद्र सपाटीपासून 5364 मीटर उंचीवर पोहोचत एव्हरेस्ट बेस कॅम्प मोहीम शनिवारी यशस्वी केली. रत्नागिरीचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते, त्यांच्या पत्नी सुप्रिया यांचा यात समावेश आहे. वयाच्या 21व्या वर्षी एव्हरेस्ट सर करणाऱ्या आणि जगातील मृत्यूचा पर्वत अशी ओळख असणाऱ्या अन्नपूर्णा पर्वत सर करणाऱ्या जगातील सर्वात तरुण ठरलेल्या करवीर हायकर्सच्या कस्तुरी सावेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नेतृत्वाखाली ही मोहीम पार पडली. एव्हरेस्ट बेस कॅम्पसाठी भगवान गौतम बुद्धांच्या जन्मभूमीत नेपाळ काठमांडू 15 मे रोजी उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते, चिपोळ येथील वालावलकर
रूरल मेडिकल कॉलेजच्या सहप्राध्यापक डॉक्टर सुप्रिया सातपुते, मुरुमचे उद्योजक आप्पासाहेब मुंडासे, कोल्हापूरचे उद्योजक विशाल मेहता, समाज माध्यम प्रभावक पती पत्नी नुपूर आणि अक्षय मटकर दाखल झाले. काठमांडू ते जगातील सर्वात धोकादायक ओळख असणाऱ्या लुकला विमानतळ येथून छोट्या विमान प्रवासानंतर प्रत्यक्षात ईबीसीकडे वाटचालीला सुरुवात झाली. शनिवार दिनांक 23 मे रोजी राष्ट्रीय ध्वज फडकवून आणि संविधानाची उद्देशिका प्रदर्शित करून या यशस्वी मोहिमेची सांगता करण्यात आली. लायन्स क्लब ऑफ खेड सिटीच्या वतीने गेली 4 वर्ष खेड पंचायत समिती आणि गटशिक्षण अधिकारी बाईसाहेब राबवत असलेल्या 21 दिवसाचा इयत्ता 5वीच्या विद्यार्थ्यांचा शिष्यवृत्ती कॅम्प मधील विद्यार्थ्यांचा निकाल नुकताच लागला असून या विद्यार्थ्यांमध्ये साक्रोली मोरेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी प्रणय प्रशांत कांबळे यांना उज्ज्वल यश संपादन करत तालुक्यामध्ये प्रथम येण्याचा मान पटकावला असून त्याच्या साक्रोली बौद्धवाडी येथील घरी जाऊन लायन्स क्लबच्या वतीने त्याचा यथोचित सन्मान करण्यात आला. या मुलाला वेळोवेळी मदत करणारे जिल्हा परिषद शाळेतील सर्व शिक्षकांचं विशेष कौतुक देखील करण्यात आलं. या प्रसंगी लायन्स क्लबचे अध्यक्ष महेंद्र शिरगावकर, माजी अध्यक्ष रोहन विचारे, उपाध्यक्ष अविनाश दळवी, आदर्श शिक्षक अनिल मोरे, प्रतीक गेडा आणि कांबळे कुटुंबीय आणि ग्रामस्थ उपस्थित होते. नवी दिल्ली येथे संसदेतील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या 12 खासदारांची आणि 4 संसदीय समित्यांची संसद रत्न पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. प्राईम पॉइंट फाउंडेशन या खासगी संस्थेनं शनिवारी याबाबत अधिकृत घोषणा केली. संसदेतील प्रभावी सहभाग, चर्चेतील योगदान आणि समिती स्तरावरील कामगिरीची दखल घेऊन हा सन्मान दिला जातो. वैयक्तिक गटात भारतीय जनता पक्षाचे जगदंबिका पाल, पी चौधरी, निशिकांत दुबे आणि शिवसेनेचे श्रीकांत एकनाथ शिंदे यांची निवड करण्यात आली. महाराष्ट्रातील हेमंत सावरा, स्मिता वाघ, नरेश म्हस्के, मेधा कुलकर्णी आणि श्रीकांत शिंदे यांचा समावेश या पुरस्कारासाठी करण्यात आला आहे. गुजरातचे नरहरी अमित, प्रवीण खंडेलवाल, विद्युत बरन महतो आणि लुंबाराम चौधरी यांना देखील हा पुरस्कार जाहीर झाला. या पुरस्कारामध्ये चरणजीत सिंह चन्नी यांच्या अध्यक्षतेखाली कृषी समिती, भर्तृहरी महताब यांच्या अध्यक्षतेखाली वित्त समिती, सप्तगिरी शंकर उलाका यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामीण विकास आणि पंचायती राज समिती आणि अनुराग ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली कोळसा आणि खाण समिती या 4 संसदीय समित्यांची उत्कृष्ट कामगिरीसाठी निवड करण्यात आली. याचबरोबर वेळ झाली इथेच थांबण्याची. आपण पाहत राहा आपली लाडकी वाहिनी दीपवाहिनी.